शेगावहून पंढरपूरकडे निघालेल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापूर शहरात आगमन होताच आमदार विजयकुमार देशमुख यांनी भक्तिभावाने स्वागत केले। शेगावहून पंढरपूरकडे निघालेल्या श्री संत गजानन महाराज पालखीचे सोलापूर शहरात आगमन होताच आमदार विजयकुमार देशमुख यांनी वारकरी परंपरेनुसार भक्तिभावाने पालखीचे स्वागत केले। टाळ मृदुंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि भगव्या पताकांमुळे परिसर भक्तिमय झाला। यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी शेगावच्या रानाचे दर्शन सोलापूरकरांना या पालखीच्या माध्यमातून दरवर्षी घडते। पालखीचे स्वागत करण्याची संधी लाभणे हे आमचे भाग्य आहे असे सांगितले। आज काल गजानन महाराजची पहिली सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा प्रवेश करणारी पालखी गजानन महाराजांची पालखी गेले जवळपास 700 किलोमीटर चालत येणारी ही पालखी आणि जाताना परत जाणारी 700 किलोमीटर अशी ही पालखी सोलापूरमध्ये कालच आगमन झालं। आज शहरामध्ये आगमन झालं। याचं स्वागत या शहरवासियांनी फार उत्साहानं केलं आणि एक प्रकारचा भक्तिमय वातावरण या सोलापूर शहरामध्ये झालेलं आहे। गजानन महाराजांचा हा पालखी गेल्या अनेक वर्षापासून या सोलापूर शहरामध्ये येतो आणि याचा गजानन महाराजाला न जाऊ शकणारे जवळपास पण पालखीचं आल्यामुळे साक्षात गजानन महाराजच आपल्या सोलापूर शहरात आमच्या या सगळ्या भाविकांना दर्शन देण्यासाठी इथे उपस्थित राहतात। याबद्दल आम्ही सगळेच कृतज्ञ आणि गजानन महाराजांचा आशीर्वाद या सोलापूर शहरवासियांवर राहावा एवढंच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो। स्वागतानंतर शहरात 3 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून त्यानंतर श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे।